आज हमारे कुशनूर गांव में हमारे आदर्श डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और भगवान गौतम बुद्ध के अतिथि बन के हमारे यहाँ दो अतिथि आए हैं, जिन्हें हम भंते बोलते हैं। यहाँ आके हमारे लिए बहुत अच्छा मार्गदर्शन करें। हमारे बच्चे कितने अच्छे पढ़ते हैं या नहीं पढ़ते, या हमसे ज़्यादा इनको पता नहीं। इन्होंने हमको बताया है कि हमारे बच्चे किस लेवल पे आए हैं, किस तरह पढ़ते हैं। या हमें समझ में नहीं आता था। घर में अगर आप बोलते हैं कि तुम क्या स्कूल में गए, हाँ गए, पढ़ाई करे, लेकिन उनको क्या आता है या नहीं आता है, या हमारे अभी यहाँ जो क्वेश्चन करे और हमारे बच्चों ने किस तरह से आंसर दिए हैं, यह हमको समझ में आया कि हमारे बच्चे किस लेवल पर पढ़ाई कर रहे हैं या नहीं कर रहे हैं। मुझे अच्छा लगा कि हमारे बच्चे किस तरह से पढ़ाई करते हैं या नहीं करते। ये इनके मार्गदर्शन से हमें पता चला कि हमारे बच्चे किस लेवल पे है। मैं कुशनूर के तरफ से आभार मानती हूँ कि हम आपका मार्गदर्शन हमें बहुत अच्छा लगा। ठीक है, साधुवाद, बहुत अच्छा। हिंदी आपल्या गावामध्ये हिंदी बोलिए ना सर। नहीं मराठी में ठीक 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 है, कोई बात। आज आपल्या इथे कृष्णूर या गावामध्ये एक बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माच्या नियमाचं, गौतम बुद्धाच्या जीवनाची माहिती, बाबासाहेबांच्या जीवनाची माहिती ए लड़की, या सुनो ठिकाणी ना ध्यान से भिक्खू सुनो। संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे। सुनो ध्यान से। आणि आज जे आपल्या गावातील जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांनी कसं शिक्षण घेतलं पाहिजे आणि पालकांनी त्यांना त्यांच्यावर कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे, ए लड़के, याची जाणीव आता आपल्याला झालेली आहे। ए लड़की भागो नहीं। कुणाला 100ची स्पेलिंग येत नाही, कुणाला 6ची येत नाही, कुणाची 1ची येत नाही, 9 येत नाही। आणि आपलं तर लेकरू 10वीला, 8वीला, 9वीला, 5वीला, 1लीला, म्हणजे हे एक शोकांतिकाच आहे। आणि याच्यातून आपण काहीतरी मार्ग निवडावा, ही एक महत्त्वाची काय हाला कर रहे, सुनो ना 2 मिनट। आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या कृष्णूर नगरीचे उपसरपंच संदीपराव आनंदजी कागडे यांनी सुद्धा या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आणि जयंती मंडळाचे अध्यक्ष आपले संभाभाऊ संभाजी किशनराव हनुमंते यांनी सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडवून आणलेला आहे। आणि आमच्या येथील महिला आणि पुरुष मंडळी आणि बालक आणि बालिका या ठिकाणी चांगला प्रतिसाद साहेबांना, आपल्या भिक्खू संघाला दिलेला आहे। मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो की खरोखरच जर आपल्या लेकरांना शिकवायचं असेल, आपल्या लेकरांना जर आपल्याला शिकवायचंच असेल, तर पालकाची आणि आई वडिलांची जबाबदारी राहिली पाहिजे। एवढीच इच्छा मी तुमच्या समोर बाळगून या ठिकाणी मी साधु माझे शब्द साधु साधु साधु, बहुत अच्छा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवादी बंधू आणि भगिनींनो, मी हृदयापासून आपल्या पुढे सांगू इच्छितो की असा कार्यक्रम मी गेल्या 64 वर्षामध्ये बघितलो नाही। त्याचं कारण हे आहे की देशाला कशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता आहे आणि ती शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी बाबासाहेब आणि भगवान बुद्ध कसे प्रेरणादायी आहेत हे आई बाप जेवढा आपल्या मुलावरती प्रेम करतात त्याच्यापेक्षा कितीतरी तळमळीनं भंतेजीनं आपल्या पुढे मांडलेला आहे। आणि गौतम बुद्धाच्या जन्मस्थळापासून ते इथे येऊन सांगितलेलं आहे। मी थोडाफार इकडे तिकडे फिरलो, तुम्हाला सांगतो की आपल्या देशातली लेकरं जी आहेत, ही लेकरं मोठी व्हावीत म्हणून पगार नाही, पैसा नाही, काय त्यांचं त्यांना माहित नाही, परंतु तितक्या लांबून तळमळीनं येऊन प्रत्येक गावाच्या मध्ये हे सांगत आहे।
तुम्ही तुमच्या मुलाबाळाचं शैक्षणिक पालन पोषण करण्यासाठी तुमचा थोडासा जर तुम्ही दररोज 1-2 तास वेळ दिलात तर तुमचं जे आज दुःख आहे ते दुःख उद्या नष्ट होऊ शकेल आणि म्हातारपणी तरी कमीत कमी का होईना, तरुणपणी तरी का होईना, परंतु एक आनंदाची लकीर तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल. म्हणून आपण सगळ्या जणांनी, भंतेजींनी जो बुद्धाचा विचार, जो बाबासाहेबाचा विचार आणि शिक्षणाच्या संबंधातले आपले विचार सांगितलेले आहेत ते आपण हृदयामध्ये ठेवणं आवश्यक आहे. मी तुमच्या गावामध्ये आता स्टेजवर उभं टाकलं म्हणून बोलून दाखवतो. मी बऱ्याच दिवसापासून एक आम्ही उपक्रम राबवलेला सांगतो तुम्हाला. 2 मिनिटं घेतो मी आता, कसे चान्स मिळाला. शाळेच्या मध्ये आम्ही रात्रीची शाळा सुरू केली होती. संध्याकाळी आम्ही 2 तास मुलांना शिकवत होतो फ्री. आणि त्या 8 दिवसाच्या मध्ये 1 दिवस भाषणाचा ठेवायचा मुलांचा. तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या विहाराच्या मध्ये तुमच्यापैकीच एक मुलगा कोणीतरी निवडून त्याला 20-20 रुपये फीस देऊन तुम्ही 2 तास जर लेकराला इथं शिकवायला ठेवला, बोलो साधू साधू, तोपर्यंत इथं आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला 8 दिवसातून 1 दिवस देऊ. सगळं कसं मॅनेज करण्यासाठी जे आहे ते वेळ देऊ आणि सुरुवात करा. मी 5,000 आता देतो आणि पुन्हा जे आहे ते तुम्हाला काही पैसे वगैरे लागले तर अजून 5-10 हजार रुपये देतो. साधू साधू चांगल्या साधू कामाला सुरुवात करा. साधू साधू साधू. तुमचं कल्याण होईल. बुद्धाच्या रूपाने भंते जे आलेले आहेत. इथे थांबतो. साधू साधू साधू. बहुत अच्छा, बहुत अच्छा. थोड़ा थोड़ा जोर से बोल. हाँ हाँ, जोर से बोलेंगे. तुम्ही प्रतिसाद केला इथे येऊन. धन्यवाद. बहुत अच्छा किया. धन्यवाद.